सो हा कप्पा आवरून झालेला आहे. हाय, हॅलो, नमस्ते. मी सिद्धी स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये. सो आज ना मी घेतलं होतं कपाट आवरायला माझं. घरी परत आल्यानंतर ना रुटीनला सुरुवात करण्याआधी मी विचार केला की मी कपाट आवरून घेते, जे की खूप अस्ताव्यस्त झालं होतं. घाईगडबडीमध्ये ना आपण कपडे काढतो आणि ते पुन्हा तसेच ठेवतो आणि यामध्ये ना खूप मेस होतो. आणि एवढा पसारा बघून मला तर काही सुचेनासंच झालं होतं. आणि त्यात माझं बाळ. मी या साड्या आवरायला घेतल्या आणि तेवढ्यात माझं बाळ उठलं आणि त्यानंतर तो झोपायला तयारच नव्हता. दुपारपासून संध्याकाळपर्यंत तो जागाच होता. सगळं एकदम खाली घेण्यापेक्षा मी एक एक कप्पा आवरायचं ठरवलं की जेणेकरून लवकरही होईल आणि फार पसाराही होणार नाही. तर सर्वात आधी मी हा कप्पा आवरायला घेतला, ज्यात माझ्या साड्या होत्या आणि आणखीनही साड्या आहेत ज्या दुसऱ्या कपाटमध्ये आहेत. त्यासुद्धा आवरून मला इथे शिफ्ट करायच्या आहेत. आणि साड्या म्हटलं ना की त्यासोबतच कुठली ना कुठली तरी आठवणही असतेच. कुठल्या तरी फंक्शनसाठी कुणीतरी गिफ्ट केलेली अशा भरपूर साड्या आपल्याकडे असतात. तर या सगळ्या साड्या मी खाली घेतल्या आणि एक एक करून त्याच्या सगळ्यांच्या घड्या करून घेतल्या. ही साडी खूप सुंदर साडी आहे. ही साडी सॉफ्ट सिल्कमध्ये आहे आणि अजिबात फुगत नाही. ही साडी मला माझ्या नंदेने गिफ्ट केली होती, जी मी माझ्या डोहाळे जेवणाच्या फोटोजमध्ये घातली होती. मस्टर्ड येलो आणि ग्रीनचं कॉम्बिनेशन आहे. थोडीशी साऊथ इंडियन वाईब येते या साडीमुळे. आणि त्यानंतरची ही साडी खूप युनिक साडी आहे. हिचं कलर कॉम्बिनेशनसुद्धा खूप वेगळं आहे. याच्यासोबत ऑक्सिडाइज ज्वेलरी खूप सुंदर दिसते. आणि ही साडीसुद्धा मला माझ्या मोठ्या नंदेने गिफ्ट केली होती. याचं कलर कॉम्बिनेशनसुद्धा खूप अमेझिंग आहे. आणि हा आहे या साडीचा पदर. आणि हा आहे या साडीसोबतचा ब्लाऊज. मी ना साड्यांमध्येच ब्लाऊजसुद्धा घड्या करून ठेवते, जेणेकरून धावपळीच्या वेळेस ना आपल्याला ब्लाऊज वेगळी शोधत बसावे लागत नाहीत. साडी काढली ना की त्यातच ब्लाऊजसुद्धा असतो. त्यानंतर ही साडी आहे माझ्या हळदीची साडी. हिचा पदर असा पिंक कलरमध्ये आहे आणि ब्राईट येलो कलरमध्ये ही साडी आहे. ही सुद्धा खूप चापून चुपून बसते, अजिबात फुलत नाही. ही साडी मला खूप आवडते. याने लुकसुद्धा खूप रिच येतो. त्यानंतर ही साडी मला माझ्या मम्मीने अधिक महिन्यात घेतली होती आणि या साडीचं कॉम्बिनेशन ना ग्रीन आणि व्हाईटमध्ये आहे. व्हाईट मीन्स ऑफ व्हाईट किंवा क्रीम कलर म्हणू शकता. आणि या साडीची बॉर्डर रोज गोल्डमध्ये आहे. ही साडीसुद्धा खूप सुपर सॉफ्ट आहे. आणि त्यानंतर ही साडी, जी की माझी फर्स्ट साडी आहे, बॉटल ग्रीन कलरमध्ये आणि तिला हे असं विटकरी कलरचं कॉम्बिनेशन आहे. ही माझी फर्स्ट लग्नाआधीची साडी आहे. हाफ अँड हाफमध्ये ही साडी आहे, जिचा ब्लाऊज मी असा बलून स्लीव्जमध्ये शिवला होता, प्रिन्सेस कटमध्ये. आणि या साड्या आवडताना शिव आला होता. त्याला या स्प्रे बॉटलमध्ये पाणी हवं होतं. माझा शिव ना सुपर ॲक्टिव्ह आहे. तो दिवसभर दंगा घालत असतो. तो अजिबात दमत नाही. इकडे आम्ही मम्माला हेल्प करत होतो साड्यांच्या घड्या घालायला. आणि जर त्याला काम करू नाही दिलं तर तो लगेच रुसून बसतो. सो इकडे एकीकडे मी ना काठापदराच्या साड्या ठेवल्या आणि त्यानंतर मी डेली यूजसाठी, तसं तर मी रोज साड्या वापरत नाही, क्वचित कधीतरी साडी नेसते, पण ज्या हलक्या साड्या आहेत
त्या एकीकडे ठेवल्या आणि ज्या काठापदराच्या साड्या आहेत त्या एकीकडे ठेवल्या. फायनली माझा 1 कप्पा आवरून झालेला आहे आणि आज मी साड्या काढल्या तर माझ्या बाळाला झोपच येत नाही आहे. सो माझा अर्धा दिवस याच्यातच गेला. 1च कप्पा आवरून झालेला आहे आणि अजून हे कपाट आवरायचं आहे, हा खालचा कप्पा आवरायचा आहे आणि वरती जे कपाट आहे ते सुद्धा आवरायचं आहे. तर अशा मी साड्यांच्या घड्या केल्या आणि हा माझा 1 कप्पा आवरून झाला. आणखीन साड्या दाखवत बसले तर व्हिडिओ खूप मोठा साड्या आहेत त्या वरच्या कपाटामध्ये आहेत. सो त्यासुद्धा मी इकडे ॲडजस्ट करणार आहे. सो माझी ना नऊवारी साडी आहे जी रेडीमेड आहे ती मी तुम्हाला दाखवते. खूप सुंदर साडी आहे ती. हा आहे साडीचा पदर आणि हा आहे साडीचा कलर. खूप सुंदर कलर आहे. ही साडी मला माझ्या मावशीने गिफ्ट केली होती जी की नऊवारी होती आणि मी तिला शिवून घेतलं. या साडीचा पॅटर्न शाही मस्तानी आहे, जिला इकडे बांधायला एक नॉड आहे आणि ही पहा खूप सुंदर दिसते ही साडी नेसल्यावर. आणि या साडीचा ब्लाऊज ना मी प्रिन्सेस कटमध्ये शिवलेला आहे जो पॅडेड आहे. हा व्लॉग मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.